आपला बंजारा समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करण्यासाठी 24 तारखेला उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा आहे. तर त्यासाठी जे आपलं नियोजन आहे आपल्या समाज बांधवांना काय आदेश देणार? नमस्कार, जय सेवालाल. काल आमचे बंजारा समाजातील कंधार तालुक्यातील सर्व सहकारी मित्रांनी बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी त्या मोर्चाचं आयोजनाचं एक पत्र निवेदन या ठिकाणी उपविभागीय कार्यालय कंधार येथे दिलेलं आहे. त्याच्याच अनुषंगाने आम्ही आजपासून सर्व मोर्चाच्या तयारीला लागलेलो आहोत. सकाळपासून आम्ही विविध तांड्यामध्ये जात आहोत आणि आमचं नियोजन चालू आहे. सर्व तरुण बांधवासह इतर समाजही या ठिकाणी जयंती महोत्सवामध्ये सामील होतो. पण आमचा या ठिकाणी मनोदय असा आहे की यावेळेस ही एक मागणी आहे आणि आमची संघर्षाची लढाई आहे. ही लढाई आजपासून नाही, तर गेल्या 40 वर्षापासून ही मागणी बंजारा समाज करतोय की शेजारच्या राज्यामध्ये तेलंगणा असेल, आंध्र असेल, त्या ठिकाणी बंजारा समाजाला एसटी अनुसूचित जाती या प्रवर्गामधून आरक्षण आहे. तर आम्हाला या ठिकाणी आम्ही स्वातंत्र्यपूर्वी किंवा स्वातंत्र्याच्या नंतर 1 वर्ष आम्ही हैदराबाद संस्थानमध्ये होतो आणि त्या ठिकाणी आमच्या बांधवाला, त्या ठिकाणी बंजारा समाजाला जर एसटीचं आरक्षण असेल तर या ठिकाणी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्याला या ठिकाणी एसटीचं आरक्षण बंजारा बांधवाला लागू झालं पाहिजे. अपेक्षा आहे की या मोर्चामध्ये किमान 15 ते 20 हजार समाज बांधव येतील आणि त्यांच्या मागण्या या ठिकाणी सरकार उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सरकारकडे आम्ही मांडू. मोर्चाचा मार्ग कसा असेल? या ठिकाणी आम्ही सर्वजण सकाळी 10 वाजता शिवरामजी मंगल कार्यालय आपल्या मोडा मैदान येथे या ठिकाणी सर्व समाज बांधव त्या ठिकाणी जमतील आणि त्या ठिकाणी मोर्चामध्ये आम्हाला शांततेचं या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी घडवायचं आहे आणि त्या माध्यमातून सरकारला आम्हाला निवेदन द्यायचं आहे. बंजारा समाजातील आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही अभ्यासक आहे त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी होईल आणि त्यांचं मार्गदर्शन संपल्याच्या नंतर उपविभागीय कार्यालय कंधार येथे निवेदन देऊन मोर्चाची सांगता होणार. आमदार डॉक्टर तुषार भाऊ राठोड, त्याचबरोबर विधान परिषदेतील आमदार राजेश भैया राठोड, देवीदास भाऊ राठोड यांच्यासह अन्य मान्यवर या ठिकाणी आमचे शिक्षण महर्षी आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर संजयजी पवार साहेब त्यांचे सर्व मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि नंतर मोर्चाची सांगता की आपण आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी एक दिवस समाजासाठी आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं असं सर्वांना आम्ही आवाहन करतोय. आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या 24 तारखेला जो काही मोर्चा कंधारच्या उपविभागीय कार्यालयावर धडकणार आहे, या मोर्चामध्ये समाज बांधव आपल्या घराला कुलूप लावून, म्हणजे घराला कुलूप बंद करून या ठिकाणी सगळे समाज बांधव या मोर्चामध्ये सामील होतील.